उपासना करत असताना एखादी उपासना श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा काही नसतं लघु, मध्यम असं बिलकुल काही नसतं. आणि आमच्या ऋषींनी असं नाही सांगितलं, की यज्ञ करायचा म्हणून मुळासकट झाड तोडून आणा, असं नाही सांगितलं. त्या संविधान काढायचं. तर संहिता काढायला सांगितलंय. आम्ही फक्त योग्य आणि त्यातही प्रमाण दिलंय ऋषींनी. एक वीत आकाराची एक संहिता असावी. अथर्वशीर्ष जे आहे ते 1000 आपण त्याचे पाठ करतो आणि 100 पाठाचं म्हणजे तद्दशांश असं म्हणतात त्याला. पूर्वीच्या काळामध्ये असे ऋषीमुनी होते, की ज्यांची तपोबल किंवा तपश्चर्या खूप पॉवरफुल होती आणि त्या जोरावरती ते मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करायचे. ते होते, नक्कीच आहे. आजही आहे. आजही हिमालयामध्ये अशी काही ऋषीमुनी आहेत. यामध्येही ऋषीमुनींनी खूप सुंदर अशी आपल्याला त्यामधली जी रचना आहे, ती आपण जर समजून घेतली. चौरंगाचं स्थान हे उंच असतं थोडंसं. म्हणजे यजमानाच्या पाटापेक्षा उंच असतं. का? तर ऋषी-मुनी, संत, साधू, देवता घरी आल्यानंतर आपल्यापेक्षा उंच आसन त्यांना द्यावं. गणपती बाप्पा आता येऊ राहिले आपल्या सगळ्यांचे लाडके. मग त्याबद्दल की गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना आहे ना, काय काळजी घ्यावी, कशी असली पाहिजे? दुर्वांच्या जुड्याचं हवन करावं किंवा मोदकांचं हवन करावं किंवा लाह्या, काळे तीळ, हं. साडीच्या लाह्या. तर त्याचे काही नियम पण असतात. म्हणजे यजमानाने पाळायचा आचारधर्म, गुरुजींनी पाळायचा आचारधर्म. यज्ञात अधीनो पर्जन्य. पर्जन्य जो आहे तो यज्ञाच्या अधीन आहे. की यज्ञयाग केल्यानंतर खरंच प्रदूषण होतं का? किंवा त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला, तर त्याचा मानवजातीला किंवा निसर्गाला फायदा होतो का? गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या स्पेशल कॉर्नर मराठीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो हाच असणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की लवकरच आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा आपल्या भेटीला येतोय. सो याच पार्श्वभूमीवर आपण गणेश याग या पूजेबद्दल किंवा गणपती बाप्पाची आपण उपासना कशी करू शकतो, त्याला कसे प्रसन्न करू शकतो याबद्दल किंवा गणपती बाप्पांबद्दल असे खूप सारे गप्पा मारणार आहोत. सो यासाठी आपल्यावर गप्पा मारण्यासाठी आहेत श्री गणेश भोंग गुरु. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार गुरु, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आता आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा येतोय बरोबर. 27 तारखेपासून गणपती बाप्पा येतोय. सो तर आपण आता गणेश याग म्हणा किंवा गणपती उपासना याबद्दल आपण गप्पा मारणार आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले तर गणपती बाप्पामध्ये जी आपण शक्यतो पूजा करतो गणेश याग म्हणा किंवा याबद्दल सांगा मला थोडंसं. गणेश याग म्हणजे नक्की पूजा काय आहे आणि ती साध्या गणपती पूजेपेक्षा वेगळी कशी आहे? नक्कीच. सर्वप्रथम स्पेशल कॉर्नर या यूट्यूब चॅनलचे जे आमचे मित्र आहेत, प्रसादजी महाजन यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो, की त्यांनी अत्यंत छान स्तुत्य असा उपक्रम, की जेणेकरून समाजामधील सर्व स्तरातील सर्व लोकांना विधिवत शास्त्रोक्त पूजेची माहिती व्हावी, या हेतूने जो काही हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत हा विषय नेण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रसादजी आमचे मित्र प्रसादजी महाजन यांचं स्वागत करतो. त्यांच्या सर्व टीमचं स्वागत करतो. थँक्यू. तर विषय असा आहे तुमच्या प्रश्नामध्ये शेवटचे जे 2 शब्द आहेत, की गणेश याग हा विधी इतर गणेश उपासनेपेक्षा वेगळा किंवा कसा? तर यामध्ये वेगळा वगैरे किंवा उपासना करत असताना एखादी उपासना श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा काही नसतं लघु, मध्यम असं बिलकुल काही नसतं. तर मुळात गणेश देवता जी आहे, ही ओंकार प्रधान आहे आणि ओंकार प्रधान रूप गणेशाचे आपल्याला सर्वांना ते गाणं-पद्य माहिती आहेच आहे. तर या गणेशाची उपासना करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर स्वच्छ, मन पवित्र आणि बुद्धी शांत. या 3 गोष्टी जर आपल्या व्यवस्थितशीर असतील, तर निश्चित स्वरूपामध्ये ती उपासना फलदायी आणि फलद्रूप होतेच. मुळात विषय असा आहे, की उदाहरणार्थ पौरोहित्य करणारा जो वर्ग आहे, तर
या वर्गाकडे वैदिक शिक्षण घेतलेलं असल्यामुळं विधीचं, मंत्रांचं ज्ञान असते. या गोष्टी साहजिक असतात. परंतु समाजातले असे आपले असंख्य हिंदू बांधव आहेत, भगिनी आहेत, की ज्यांनी काही वैदिक मंत्राचं किंवा वैदिक पूजेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. परंतु प्रत्येक देवतेची म्हणजे गणपतीच असं नाही, कुठल्याही देवतेची उपासना भक्ती करण्याचं एक मनापासून इच्छा असणं किंवा एक मनापासून आवड असणं आणि त्या विधीबद्दल एक जाणून घेण्याची एक इच्छा असणं. ह्या प्रत्येक व्यक्तीला हा एक प्रश्न पडत असतो, की बुवा ही उपासना करत असताना मग हे श्रेष्ठ, की ते कनिष्ठ किंवा मग अथर्वशीर्ष म्हटल्याने जास्त फळ मिळतं, का गणेश याग केल्याने मिळतं, की साधा नाममंत्र जप केल्याने मिळतं, की गणेश सहस्रनाम वाचन केल्याने मिळतं. तर असं बिलकुल नाहीये. शास्त्र असं सांगतं, की मननात तारती इति मंत्रः. म्हणजे ज्याचं मनन आणि स्मरण श्रद्धा, भक्तिभावाने केल्यानंतर जो आपलं तारण करतो किंवा रक्षण करतो, तो असतो मंत्र. त्यामुळं गणेश याग ही खूप वेगळी पूजा आहे किंवा ती केल्यानंतर थोडक्यात बुवा म्हणजे इतर पूजेपेक्षा जास्त प्रमाणात फळ मिळतं किंवा इतर पूजेचं फळ कमी मिळतं किंवा ते दुय्यम स्वरूपात मिळतं. असं काही तर असं मानणंच मुळात चुकीचं आहे. परंतु गणेश याग हा निश्चित स्वरूपामध्ये गणेश उपासनेमधला थोडासा मोठ्या स्वरूपाचा विधी आहे. हे नाकारून चालणार नाही. तर गणेश यागाबाबत आपल्याला म्हणजे पुराण कथांचं वाचन नाही करायचं या ठिकाणी. परंतु अशा खूप काही कथा आहेत. उदाहरणार्थ पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी गणेश याग केला होता वगैरे, वगैरे अशा असंख्य कथा आहेत. पण याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ मानण्याचा कुठलाही मुद्दा नाही. हा सर्वात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, की गणेश याग हे थोडीशी मोठ्या स्वरूपातली पूजा आहे, हे निश्चित आहे. तर ही पूजा साधारणतः व्यवस्थितशीर चांगली शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केली, तर त्याचे काही नियम पण असतात. म्हणजे यजमानाने पाळायचे आचारधर्म, गुरुजींनी पाळायचा आचारधर्म याचेही काही नियम असतात. आणि साधारण 1000 आपण सहस्त्र आवर्तन करतो अथर्वशीर्षाचे. अथर्वशीर्ष जे आहे ते 1000 आपण त्याचे पाठ करतो आणि 100 पाठाचं म्हणजे तद्दशांश असं म्हणतात त्याला याज्ञिकीच्या भाषेमध्ये. म्हणजे 1000 पाठाचे तद्दशांश म्हणजे 100 पाठ. तर 100 पाठाचा आपण हवन करतो, असा तो गणेशयाग विधी असतो. तर याच्यामध्ये वेगवेगळी पीठं स्थापन केली जातात. त्या पीठांवरती वेगवेगळ्या देवतांना आमंत्रित केलं जातं. म्हणजे गणपती पूजनापासून जे विधीला सुरुवात होते. तर संकल्प, मातृका, यजमानांचे जर आई-वडील दिवंगत झालेले असतील म्हणजे गेलेले असते, तर त्यांच्या पितरांच्या स्मृतीप्रित्यर्थ नांदी श्राद्ध, पुण्याहवाचन, मग मातृका, नवग्रह, प्रधान मंडल, ईशान्य कलश अशा वेगवेगळ्या पीठांची स्थापना, पूजन आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग अग्नी म्हणजे आहुती आपण ज्याला यज्ञ यज्ञ म्हणतात. तर तो अथर्वशीर्षाचे सहस्र शतक 100 पाठाचा हवन. असा तो विधी झाल्यानंतर मग तो गणेशयाग विधी हा पूर्ण होतो. आणि गणेशयाग करत असताना त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे आपण हे करू शकतो म्हणजे आपल्या इच्छेनुसार जसं एखाद्या कुठल्याही म्हणजे गणपतीच असं नाही, कुठल्याही पूजाविधीचा संकल्प करत असताना त्या संकल्पामध्ये जसं आपण तिथीवार, नक्षत्र किंवा देशकालाचा उच्चार केल्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये आपल्या इच्छा आहेत, उदाहरणार्थ जसं पुत्र व्हावा किंवा व्यवसायामध्ये भरभराट व्हावी, काही शत्रुपीडा कमी व्हावी, काही संकट सारख्या प्रमाणात जर येत असतील, तर ती संकट दूर व्हावीत. या हेतूने आपले गुरुजी किंवा आपले जे कोणी ज्योतिषाचार्य असतील, ते जे काही आपल्याला कुंडलीनुसार किंवा आपले मोठे वडील, घरातील मंडळी जे काही आपल्याला मार्गदर्शन करत असतात, त्यानुसार गणेश याग हा विधी केलेला निश्चित स्वरूपामध्ये चांगलाच आहे. आणि कलियुगामध्ये देवी आणि गणपती ह्या जागृत देवता सांगितलेल्या आहेत. म्हणजे तात्काळ फल देणारं दैवत तर कुठलं असेल, तर ते कुलदेवी आणि गणपती. तर ह्या दोन्ही देवता ह्या जागृत आणि तात्काळ फळ देणाऱ्या असं आपण कलियुगामध्ये आणि ते निश्चित स्वरूपामध्ये खरं आहे. त्यात काही खोटं नाही. अगदी फक्त त्यामध्ये तुमची मनाची श्रद्धा भक्ती किती आहे यावरती अवलंबून असतं. दुसरा मुद्दा गणेश याग करत असताना आपण जे गणपतीला सहस्र आवर्तन करतो म्हणजे 1000
अथर्वशीर्षाचे पाठ बोलून जे गणपतीला महाअभिषेक आपण ज्याला म्हणूया. तर तो करत असताना साधारण एक 10 गुरुजी असावेत किमान विधीसाठी. जेणेकरून म्हणजे सांख्यिकीमध्ये ते गणलं जातं. म्हणजे एक गुरुजी जर अथर्वशीर्ष म्हणत असतील आणि बाकीचे सगळे व्यवस्थित शांतपणे त्याचं श्रवण करत असतील, तर एकाने म्हणायचं आणि बाकीच्या गुरुजींनी ऐकायचं. असं मिळून ते 10 काउंट केले जातात. आणि अशा पद्धतीने तो विधी करत असताना त्याच्यात ऑप्शन्स आहेत. जसं तुम्ही प्रश्न विचारला, तर त्या अनुषंगाने मी थोडंसं बोलतोय, की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही धार्मिक विधीचा पूजा संकल्प करण्यापूर्वी आपल्या मनात जे काय आहे, म्हणजे आपल्याला ईश्वराकडे काय मागायचंय, हे तर आपण संकल्पामध्ये मागतोच. पण त्यापूर्वी यथामिलित उपचार द्रव्येही ध्यानावाहनादी पुण्यफल प्राप्ती हेतो, असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे काय? तर ह्या विधात्यानं, परमेश्वरानं जे काही मला ऐश्वर्य दिलेलं आहे, त्या ऐश्वर्याचा काही भाग मी धर्मकार्यासाठी खर्च करेन किंवा चांगल्या कामासाठी खर्च करेन आणि म्हणून मला परमेश्वराने जे ऐश्वर्य दिलेलं आहे, त्यानुरूप मी तो खर्च करेन. मग आपल्या श्रद्धा भक्तीनुसार आपण दुधाचं आवर्तन करू शकतो, पाण्याचं देखील करू शकतो. वेगवेगळ्या फळांच्या रसाचं देखील गणपतीला आपण अभिषेकात सहस्रावर्तानं अभिषेक करू शकतो. हवन करत असताना 100 दुर्वांच्या जुड्याचं हवन करावं किंवा मोदकांचं हवन करावं किंवा लाह्या, काळे तीळ, साडीच्या लाह्या, किंवा यज्ञामध्ये जे आपण उत्तम असे वनौषधी किंवा आयुर्वेदिक ज्या वस्तू वापरतो त्या, त्याला रक्ताक्षद म्हणून एक आहे. रक्ताक्ष रक्ताक्षद. तर रक्ताक्षद याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, परंतु रक्ताक्षद म्हणजे साधारणतः लाल रंगाच्या अक्षदा. त्यांचं देखील आपण हवन त्या ठिकाणी करू शकतो. तर गणेश याग हा निश्चित स्वरूपामध्ये फलदायी आहे. फक्त तो विधी करत असताना इतर विधी कनिष्ठ किंवा हा विधी खूप श्रेष्ठ असा भेदभाव आपल्या मनात असता कामा नये. आपल्या श्रद्धा भक्तीनुसार आपण तो करावा. वाह! तर तुम्ही मगाशी म्हणले होते, की काही नियम असतात जे ही पूजा करतात. मग ते पण थोडं एक्सप्लेन करणार काय काय नियम असतात? तर याच्यामध्ये असं आहे, सर्वात पहिलं आचार प्रभवो धर्मः असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आचरण हाच सर्वश्रेष्ठ धर्म असतो. मग तो गुरुजींनी देखील पाळायचा असतो आणि यजमानाने देखील पाळायचा असतो. म्हणजे विधी करण्यापूर्वी किमान समजा जे विधी करणारे यजमान आहे, ते जर समजा काही मांसाहार वगैरे करणारे असतील, तर त्यांनी किमान विधीच्या पूर्वी 1.25 महिना किंवा विधी झाल्यानंतर 1.25 महिना या गोष्टींचं सेवन न करणं, गुरुजींनी देखील आचारधर्म पाळणं, पूजा काळामध्ये बाहेर कुठेही खाऊ पिऊ नये, अ, आचरण शुद्ध असावं, मन पवित्र असावं, ह्या सगळ्या गोष्टी आचरणामध्ये येतात. आता याच्यामध्ये ऋषीमुनींनी जे काही आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलंय, त्याच्यामागे खूप वैज्ञानिक कारणं आहेत. आपण ते जर समजून व्यवस्थितशीर शांतपणे घेतले, तर मग आपल्या मनामध्ये श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, सत्य काय, असत्य काय, किंवा हे केल्याने काय होत नाही, ते केल्याने काय होत नाही, किंवा हे केल्याने काही फरक पडत नाही वगैरे, वगैरे. ह्याच्या काही वेगवेगळ्या प्रश्नांचा गुंता होतो. तर तो निश्चित स्वरूपामध्ये सुटेल असं मला वाटतं. तर विषय असा आहे, की हे सगळे आचरण, अनुष्ठान करत असताना किंवा पूजाविधी करत असताना सर्व नियम आपण का पाळावेत? हा पहिला प्रश्न. म्हणजे आपण आपल्याच घरचं जेवण का करावं? बाहेर कुठे जाऊन जेवण करू नये किंवा बाहेर कुठे पाणी वगैरे घेऊ नये. तर असं आहे, अन्न तर आपण पूर्ण ब्रह्म मानतो आपल्या संस्कृतीमध्ये. मग ते अन्न आपल्या घरचं असलं काय किंवा बाहेरचं असलं काय किंवा हॉटेलमधलं असलं काय, तर ते अन्नच आहे. ते तर पूर्ण ब्रह्म आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. पण ते सॉरी, शुद्ध असेलच असं नाही. नाही, पण पण ते हे बघ पूर्ण ब्रह्म आहे हे तर नक्की बरं. नाकारून चालणार हं. नाही. त्याचा अनादर करायचा आपल्याला अधिकार नाही. परंतु बाहेर ज्यावेळेस विधी चालू असताना ज्यावेळेस आपण बाहेरच्या ह्या सगळ्या गोष्टी टाळतो, त्यावेळेस आपलं सगळं मन, बुद्धी, चित्त सगळं स्थिर झालेलं असतं. आणि अशा शांत मनात कुठल्याही प्रकारच्या विकार वासना किंवा काही अनावश्यक गोष्टी मनामध्ये येऊ नयेत. पूजा काळामध्ये आपली साधना फलद्रूप होण्यासाठी आपलं मन एकाग्र राहावं. म्हणून या सगळ्या गोष्टी आचरणात पाळायच्या असतात. ह्या नुसत्या गुरुजींनीच पाळायच्या असं नाही, यजमानानं देखील त्या पाळाव्यात, असं शास्त्र आहे.
आणि जेवढं आचारपूर्वक किंवा नियम पाळून एखादा जर विधी आपण केला, तर तो नक्कीच आपल्याला फळ दिल्याशिवाय राहत. वाह! तर मग गणेश पूजेचं मला आध्यात्मिक महत्त्व तर समजून सांगायला. आध्यात्मिक महत्त्व जर म्हटलं तर मी सुरुवातीला सांगितलं, की गणपती ही ओंकार प्रधान रूप गणेशाचे, म्हणजे ही ओंकार स्वरूप देवता आहे. खरं तर गणेशाची उपासना करत असताना प्रत्येक वेळेस आपल्या मनात हे जनरल प्रश्न असतात, की गणपती हा विघ्नहर्ता आहे. नक्कीच आहे. गणपती संकटांचा नाश करतो. अगदी बरोबर आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. अगदी बरोबर आहे. गणपती मन स्थिर करतो. चंचल मनाला किंवा काही ग्रहांचा दोष असेल, चंचलता जी असते स्वभावातली, ती देखील गणपतीच्या उपासनेने कमी होते. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की गणपतीची जी उपासना आपल्याला करायची, ती आपल्याला फक्त म्हणजे भौतिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी उपासना करायची, असं अजिबात नाही. तर ते कृपया आपण सर्वांनी थोडंसं जरा मनातून बाजूला केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जी काही प्रत्येक व्यक्तीला काही इच्छा, आकांक्षा असतात. म्हणजे एखाद्याला जर संतती नसेल, तर तो त्या भावनेतून यज्ञ करतो, की बा मला संतती होऊ दे, मी गणेश याग करेल किंवा एखाद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी व्यापार उद्योग मध्ये भरभराट व्हावी म्हणून म्हणजे तो संकल्पामध्ये तो त्याचं उच्चारण करतो. शत्रुपीडा जर असेल, तर तो तसं संकल्पामध्ये उच्चारण करतो. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, गणेशाची उपासना ही आपल्या आत्मस्वरूपाची, आत्मबोधाची प्राप्ती करून घेण्यासाठी करावी. कारण ती जी मंत्र शक्तीची जी उच्च अवस्था असते, म्हणजे अनुष्ठानाला बसल्यानंतर ध्यानधारणा करत असताना एकदम तुम्ही अगदी म्हणजे ध्यानस्थ अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुमचा म्हणजे मन पूर्णतः एकाग्र होतं आणि ती जी अवस्था ज्याला आपण समाधी अवस्था म्हणूया किंवा एक योग अवस्था म्हणूया, ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो जो आत्मानंद आहे किंवा ते जे सुख आहे, ह्या सुखाच्या प्राप्तीसाठी गणेशाची उपासना करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. हां, मला असं म्हणायचं नाही की अ, कलियुग आहे म्हणजे प्रत्येकाला स्वार्थ तर नक्कीच असतो. बरोबर आहेच. आपल्या मनामध्ये काही इच्छा, आकांक्षा असतील किंवा काही गोष्टी घडायच्या आपल्या जीवनामध्ये बाकी असतील, तर तो हेतू डोळ्यापुढे ठेवून किंवा ती गोष्ट घडावी म्हणून तसा संकल्पामध्ये उच्चार करून पूजा करणं योग्यच आहे. नाही असं नाही. पण जास्त प्रमाणामध्ये आपण ज्या देवतेची उपासना करतो, तर त्या देवतेच्या प्राप्तीसाठी किंवा आपल्या आत्मबोधासाठी, आपल्या आत्मसमाधानासाठी ती उपासना करावी. आणि गणपतीची उपासनेचं वैयक्तिक मला स्वतःला त्याचं अ, अनुभव आहे, की गणपतीची उपासना जर अत्यंत एकाग्रपणे केली, तर कितीही तुमचं मन चंचल असू द्या, ते शांत आणि स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या आत्मोन्नतीसाठी गणेशाची उपासना करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा जे जर मानसिक बाजू पण झाली ना, की गणेश यागाने तुमचं मन पण स्थिर होतं. म्हणजे गणपतीची उपासना नाही, हा गणेश नाही म्हणताय ना? बरोबर. गणपतीची उपासना. अगदी बरोबर. गणेश यागाबद्दल मला सांगा ना, की त्याची तयारी कशी करतात किंवा काय-काय लागतं गोष्टी वगैरे? नक्कीच. आता सुरुवातीलाच मी सांगितलं, की पहिल्यांदी एक बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आलेला असतो, की अ, एवढा मोठा विधी, या मग एवढा मोठा खर्च. खर्चिक तर असतो. अजिबात नाही. पहिला मुद्दा असा आहे, की गणेश याग हा फार खूप मोठा खर्चाचा विषय आहे. हे पूर्णतः तुम्ही डोक्यातून काढून टाका. पहिला मुद्दा. अत्यंत योग्य पद्धतीने जर नियोजन केलं, यजमान आणि गुरुजी दोघांनी पण, तर व्यवस्थित आणि अल्प खर्चामध्ये सुद्धा चांगला विधी नक्कीच होऊ शकतो. हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे, की मी जसं मगाशी सांगितलं, की यथामिलित उपचारद्रव्येही. म्हणजे जसं आपल्याकडे ऐश्वर्य असेल, तसं आपण देवाला अर्पण करावं किंवा देवाची सेवा करावी किंवा धर्मकार्यात खर्च करावं. म्हणजे आता उदाहरणार्थ नैसर्गिक हरळ ज्याला आपण म्हणतो, त्या दुर्वा वाहिल्या तरी गणपती प्रसन्न होतो आणि सोन्याच्या दुर्वाची जुडी वाहिली, तरी काय गणपती विशेष प्रसन्न होतो किंवा असं अजिबात नाही. तर आपल्याकडे जे आहे त्यामध्ये ते करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि पूजाविधीसाठी जर म्हणाल, तर साधारणतः एक म्हणजे अल्प खर्चामध्ये किंवा जे जनरल पूजेला जे लागतं, उदाहरणार्थ सुपारी, तांदूळ, खारीक, हळकुंड, बदाम वगैरे, वस्त्र, पूजेचं साहित्य
यज्ञासाठीची सामुग्री. आता यज्ञासाठीची सामुग्री सुद्धा शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, की ती अरण्यामध्ये जाऊन गोळा केलेली असावी. म्हणजे बाजारातून विकत आणलंय विकत घेऊन तर ते योग्य नाही. तर प्रत्यक्ष अरण्यात जाऊन वड, पिंपळ, उंबर, आंबा, पळस वगैरे या वनस्पतींची जी काही समिधा आहेत, त्या आपण स्वतः तिथे संकलित म्हणजे गोळा करून त्या आणाव्यात आणि मग त्याचं हवन करावं. ते जास्त फलद्रूप आहे असं आहे. म्हणजे गणपती गणेश यागाला खूप खर्च येतो वगैरे असं बिलकुल नाही. ते पूर्णतः मनातून काढून टाका आणि जी सामग्री आहे ती साधारणतः जनरल आहे. जनरली आपल्या घरामध्ये, गणपती मंदिरामध्ये किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे असतात मंडपामध्ये, त्या ठिकाणी देखील गणेश याग करायला काही हरकत नाही किंवा अडचण नाही. फक्त ज्या ठिकाणी आपल्याला विधी करायचा आहे, ती जागा पवित्र असावी, स्वच्छ असावी. शक्यतो आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गाईच्या शेणाने म्हणजे गावरान गाईच्या मी आवर्जून हा उल्लेख करतोय. गावरान गावरान गाईच्या शेणानं सारवलेली असावी. अशा पवित्र वातावरणात जर ते केलं, तर त्याची जी काही एक वातावरण निर्मिती असते, ती निश्चित मनाला लाभदायक किंवा फलद्रूप होते. त्यामुळं गणेश यागाला असं काही विशिष्ट जागेचं वगैरे बंधन नाही. बंधन नाहीये. हां. आणि खर्चाचा जर विषय तर मी तुम्हाला सांगितलाच आहे. जनरल सर्व साहित्य लागतं. म्हणजे जे इतर पूजाविधीला लागतं तेच जनरल लागतं. असं विशेष काही गणेश यागाला लागत नाही. फक्त विधी गणेश याग असल्यामुळे आपल्या इच्छेनुसार असेल, की दुर्वांचं हवन करायचं असेल तर मग दुर्वा लागतील. मोदकांचं हवन करायचं असेल तर मोदक लागतील. साळीच्या लाह्यांचं हवन जर करायचं असेल तर साळीच्या लाह्या लागतील. हे आपल्या इच्छेनुसार असतं. तर त्यामुळे खर्च वगैरे असं काही फार लागतो किंवा मग आता हे काही सहज आहे. आपल्याकडनं हा विधी होईल का? आपल्याला तो करता येईल का? खर्च पेलवेल का? तर ह्या मनातून शंका पहिल्यांदा काढून टाकाव्या. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे, की या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाजाला आणि पौरोहित्य करणाऱ्या सर्व गुरुजी वर्गाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की आपली संस्कृती, आपला धर्म, आपली जी काही हिंदू फिलॉसॉफी आहे, ही विचारधारा किंवा ऋषीमुनींनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, ते जर आपण अभ्यासपूर्वक पाहिलं आणि हे जर आपल्याला पुढच्या पिढीला ट्रान्सफर करायचं असेल किंवा ते वाढवायचं असेल, तर निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये दोन्हींनीही सहभाग घेणं गरजेचं आहे. समाजानं आणि पौरोहित्य करणाऱ्या वर्गानं. आणि दोन्ही गोष्टी दोघांनी पण एकमेकांचा विचार करून योग्य तो मोबदला घ्यावा. म्हणजे गुरुजींना पण योग्य ती दक्षिणा द्यावी. गुरुजींनी पण योग्यतेपेक्षा जास्त मागू नये आणि समाजानं पण योग्य तो मोबदला गुरुजींना द्यावा किंवा अगदीच कमी द्यावा असंही नाही, पण आपल्या ऐश्वर्यानुसार द्यावा आणि त्याच्याही पुढचं जर सांगायचं झालं, तर निश्चित स्वरूपामध्ये समाजामध्ये आपल्या यज्ञ संस्कृतीचा, की ज्याच्या पर्जन्याशी पण संबंध आहे. बरोबर आहे. हे आपण ऐकलेलं आहे. हां, तर ह्या यज्ञ संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामध्ये भलेही पौरोहित्य वर्गाला अगदी एखाद्या गरीब यजमानाकडनं दक्षिणा मिळाली नाही किंवा एखाद्या सार्वजनिक मंडळाकडनं अल्पदक्षिणा मिळाली, तरी देखील नाराज न होता तो विधी पूर्ण करावा. पण त्या विधीला आडकाठी आणू नये, जेणेकरून त्याचं फळ समाजाबरोबर गुरुजीला देखील मिळेल, असं माझं वैयक्तिक. वाह! आपण अनेक कृष्णाची पण गोष्ट ऐकतो, की कृष्ण पण म्हणला होता, की यज्ञ केल्यानंतर पाऊस पडतो. बरं तर मग आता गणेश यागाची जी पूजा आहे ती कशी चालते? म्हणजे सुरुवात कशी होती? नंतर कसं-कसं होत जातं? ते मला सांगा ना? नक्कीच सांगतो. गणेश यागाच्या पूजेला सुरुवातीला आपण म्हणजे आचमन, देशकाल, उच्चार झाल्यानंतर संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेचं स्मरण, इष्टदेवतेचं स्मरण, आपल्या सद्गुरूंचं स्मरण, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वडीलधाऱ्यांना नमस्कार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वप्रथम गणपतीच्या महाअभिषेकाने सुरुवात होते. म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं सहस्रावर्तन आपच करायचं. मग ते दुधाने करा किंवा पाण्याने करा. गणपतीला 1000 अथर्व शीर्षाचे आवर्तन पूर्ण झाल्याच्या नंतर मग ज्या वेगवेगळ्या देवता असतात, मग जी पीठं आपण स्थापन केलेल्या असतात, गणपती, पुण्याहवाच, मातृगा, नवग्रह, प्रधानमंडळ, ईशान्य कलश अशा वेगवेगळ्या देवतांचं आवाहन स्थापन करायचं असतं. यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की ह्या बाकीच्या पीठांचं आवाहन तुम्ही सहस्रावर्तन पूर्ण झाल्यानंतर करू शकता.
परंतु नवग्रहांचं आवाहन हे आधी अग्निस्थापन केल्यानंतर नवग्रहांचं आवाहन करावं. त्यापूर्वी म्हणजे अग्निस्थापन नसताना नवग्रहांचं आवाहन करू नये. तर असं शास्त्र आहे. म्हणजे आधी अग्निस्थापन करावा मग त्याच्या आणि मग नंतर नवग्रहांचं आवाहन करावं आणि मग पुढच्या यज्ञविधीला सुरुवात करावी असं आहे. तर अग्नीमध्ये सुद्धा शुभविधी जो असतो म्हणजे यज्ञ आग वगैरे हा सुमंगल नामाने साधारणतः आपण अग्निस्थापन करतो. आणि याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात म्हणजे अ, अरणी मंथन ज्याला आपण म्हणतो म्हणजे अ, अ, लाकडाची जी रवी असते, तिचं असं घर्षण करून त्यातून अग्नी निर्माण होऊन तो असा कापसावरती किंवा फुलवातींवरती वगैरे घेऊन तर तो अग्नी त्या अग्नीने देखील आपण अग्निस्थापन करू शकतो. किंवा आता पूर्वीच्या काळामध्ये असे ऋषीमुनी होते, की ज्यांची तपोबल किंवा तपश्चर्या खूप पॉवरफुल होती आणि त्या जोरावरती ते मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करायचे. ते होते, नक्कीच आहे. आजही आहे. आजही हिमालयामध्ये अशी काही ऋषीमुनी आहेत, की जे मंत्रशक्तीने यज्ञ किंवा अग्नी प्रज्वलित करतात. पण मग तो समजा थोडासा वेगळा विषय आहे. परंतु अग्निस्थापन झाल्यानंतर मग ज्या आपण प्रधान देवता त्या ठिकाणी स्थापन केलेल्या असतात चौरंगांवरती. तर पुगीफल म्हणजे काय? पुगीफल म्हणजे सुपारी. संस्कृतमध्ये त्याला पुगीफल म्हणतो. तर सुपारीवरती आपण प्रत्येक देवतेचं आवाहन केलेलं असतं. म्हणजे त्या देवतेचं नावाचा उच्चार करून, नामाचा उच्चार करून त्या देवतेला आपण आवाहन केलेलं असतं, स्थापन केलेलं असतं आणि पूजन केलेलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जसं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना या, बसा. सुरुवातीला चहा-पाणी देतो. नंतर मग थोडेसे फ्रेश झाल्यानंतर मग त्यांना आपण जेवण देतो. विश्रांतीसाठी त्यांना रूम देतो. तसं ह्या देवतांना आपण एक बोलवलेलं आहे आपल्या घरामध्ये. बरं आता प्रश्न असा पडतो, की खरंच ह्या देवता मंत्र म्हटल्यानंतर येतात का? म्हणजे मनामध्ये एक शंका किंवा जे हिंदू फिलॉसॉफी नाकारतात किंवा हिंदू तत्त्वज्ञानाच्या ऑपोजिट्स आहेत. ही लोकं अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदू धर्माला बदनाम करण्याचं खूप मोठं काम करतात. षडयंत्र म्हटलं तरी हरकत नाही त्याला आणि निश्चित स्वरूपात ते करतातच. मग खरंच आता ते असे प्रश्न विचारू शकतात ना तुम्हाला, की खरंच मंत्र म्हटल्यानंतर तुमची देवता येते का तिथं? हो, तर 100% येते. 100% येते. कारण आमच्या ऋषीमुनींवरती, आमच्या धर्मशास्त्रावरती, आमच्या धर्मग्रंथांवरती आमचा विश्वास आहे. ज्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर जसं त्या व्यक्तीला जर आवाज देऊन बोलवलं ती व्यक्ती येते, तर त्या देवतेला का कळू नये? जर अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक ईश्वर परमात्मा जो वेगवेगळ्या रूपात देवतांच्या रूपात अवतारित झालेला आहे. मग जर आईला आई म्हटल्यानंतर कळतं, बाबांना बाबा म्हटल्यानंतर कळतं. मग गणपतीचं नाव घेतल्यानंतर गणपतीला कळणार नाही का? जर तुम्ही त्याला देव मानता, विधाता मानता, परमेश्वर मानता. शंकराचं नाव घेतल्यानंतर शंकराला कळणार नाही का? पार्वतीचं नाव घेतल्यानंतर म्हणजे देवीला कळणार नाही? असं होऊ शकतं. 100% त्या मंत्रशक्तीने ती देवता तिथं येते. आपण तिथं स्थापन पूजन करतो. यामध्येही ऋषीमुनींनी खूप सुंदर अशी आपल्याला त्यामधली जी रचना आहे, ती आपण जर समजून घेतली. चौरंगाचं स्थान हे उंच असतं थोडंसं. म्हणजे यजमानाच्या पाटापेक्षा उंच असतं. का? तर ऋषी-मुनी, संत, साधू, देवता घरी आल्यानंतर आपल्यापेक्षा उंच आसन त्यांना द्यावं. म्हणून आपण त्यांना ते उंच आसनावरती स्थापन करतो. आणि त्यांना स्थापन केल्यानंतर मग त्यांचे पंचोपचार, षोडशोपचार आपण पूजा करतो. मग त्यानंतर आपण नैवेद्य देतो आणि मग नैवेद्य जर म्हणाल, तर आपण मग पुगीफल किंवा विडा दाखवतो किंवा अन्य काही मिठाई किंवा पदार्थ केलेले असतील तरी पण ते पण नैवेद्य आपण दाखवतो. पण हे खरंच नैवेद्य देवापर्यंत पोहोचतात का? किंवा देव खातो का? किंवा जर देवाने खरंच नैवेद्य खाल्ला, तर माणसं देवाला नैवेद्य दाखवतील का? असे खूप म्हणजे वेगवेगळे विषय आहेत. पण यामध्ये असं आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये यज्ञयागाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आपण जसं रोजसुद्धा स्वयंपाक केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो, हा आपल्या श्रद्धेचा भाग झाला. तो देव खातो की नाही खातो किंवा तो भाव देवापर्यंत पोहोचला म्हणजे बास झालं. हाही विषय वेगळा. पण यज्ञाद्वारे त्या देवतेचं स्मरण करून, त्या देवतेला त्या मंत्राचा उच्चार करून, त्या देवतेच्या नावे यज्ञामध्ये जे आपण पवित्र पदार्थांची आहुती किंवा हवन करतो, ते निश्चित स्वरूपामध्ये त्या देवतेला मिळतो. हे 100% खरं आहे आणि ते कसं मिळतं? तर ते वायुरूपाला मिळतं.
म्हणजे यज्ञामधून जो काही सुगंधित धूर होतं, तो धूर वायू रूपानं त्या देवतेपर्यंत ते पोहोचतो. निश्चित स्वरूपामध्ये करतो, यात मात्र शंका नाही. मग यज्ञामध्ये अर्पण करण्याचे पण काही पदार्थ, विशिष्ट पदार्थ असतात. म्हणजे असं कधी होतं का, की यज्ञामध्ये आपण तांदूळ टाकतो? अ, किंवा तांदळाचे पासून बनवलेले पदार्थ, उदाहरणार्थ इडली, डोसा वगैरे अशा अर्पण करतो का? नक्कीच नाही. नाही. तांदूळ मात्र, सुके तांदूळ मात्र आपण टाकतो. लाह्याच का टाकायच्या? तूपच का टाकायचं? निसर्गामध्ये उपलब्ध असणारी वृक्षांची जी सामग्री, ज्याला आपण समिधा म्हणतो, आंबा, पिंपळ, वड वगैरे, याच गोष्टी अर्पण का करायच्या? तिळच अर्पण का करायची? तूपच अर्पण का करायचं? या प्रत्येक गोष्टीला एक सायंटिफिकली शास्त्रीय कारण आहे. त्यामुळं यज्ञामध्ये विशिष्ट जे पदार्थ जे आपल्या यज्ञ संस्कृतीमध्ये किंवा याज्ञिकी परंपरेमध्ये जे आलेले आहेत, तेच अर्पण करावेत. इतरत्र इतर पदार्थ अर्पण करू नये. ते फार तर देवाला नैवेद्य म्हणून दाखवावेत आणि तोच नैवेद्य परत सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा, या मताचा मी आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं पहा, की आता आपण पाहतो म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पहा, देवाला प्रसाद ठेवतात आणि तो अगदी गणपती बुडेपर्यंत 10 दिवस उचलत सुद्धा नाही. तीच होतं. बरोबर. तिथंच राहतो. तो प्रसाद खराब होतो. त्याभोवती वेगवेगळ्या माशा, मच्छर वगैरे, थोडक्यात अस्वच्छता पसरते. तर ह्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक निश्चित स्वरूपामध्ये टाळल्या पाहिजे. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो ताबडतोब उचलायचा आणि ताबडतोब घरातील सर्वांनी खायचा. त्यामुळे तो देवापुढे तसाच ठेवायचा नाही. जेवढं पवित्र आणि शुद्ध मंगल हार, फूल जसं आपण रोजच्या रोज बदलतो, मूर्तीची किंवा घरामध्ये गणपती असेल किंवा देवघर असेल, याची जशी आपण रोज स्वच्छता करतो, त्या पद्धतीने त्या उत्सवाची स्वच्छता राखणं देखील 100% गरजेचं आहे. मग ह्या अग्नीमध्ये जे आपण अर्पण करतो, मुख्य विषय आपला तो आहे. अग्नीमध्ये जे आपण अर्पण करतो, ते मंत्रशक्तीद्वारे किंवा त्या देवतेचं आवाहन केल्यानंतर त्या देवतेला 100% ते पोहोचतं, वायुरूपाने पोहोचतं. म्हणून यज्ञात अधीनो पर्जन्यः. पर्जन्य जो आहे, तो यज्ञाच्या अधीन आहे, असं भगवान सांगतात. त्यामुळं यज्ञयाग बुडाला म्हणून पर्जन्ययाग कमी झाला. हां, आता याला पूर्णतः 100% हेच कारण आहे असं अजिबात नाही. निसर्गाची झालेली हानी, माणसानं जे काही निसर्गावरती आक्रमण केलं, नैसर्गिक साधन संपत्तीचा जो सत्यानाश केला, हे पण त्याला मुख्य कारण आहेत, नाकारून चालणार नाही. पण मुळात यज्ञ यज्ञ संस्कृती जी आहे, ही जर टिकवायची असेल किंवा पर्जन्ययाग जर टिकवायचा असेल, तर यज्ञयाग हे घडलेच पाहिजेत. निश्चित स्वरूपामध्ये ते त्या देवतेला पोहोचतं, असा आमचा ठाम विश्वास आहे. वाह! सण चालू आहे ना, त्यांचं चालू आहे की. बरं तर मग आता जेव्हा यज्ञ केला जातो, त्याच्यानंतर मग त्यावेळेस काही मंत्र म्हणले जातात. तर मग त्याचं पण महत्त्व सांगा मला, की काय असतं? नक्कीच. आता असं आहे, की प्रत्येक विधीचे मंत्र वेगळे असतात. बरेचसे विधी असे असतात, की या विधीमध्ये साधारणपणे तंत्र किंवा काही मंत्र हे बऱ्यापैकी साम्यता म्हणजे सारखेपणा असतो. होय असतं. पण बऱ्याचशा विधीची करण्याची पद्धत आणि मंत्र हे दोन्हीही वेगवेगळे असतात. तर उदाहरणार्थ जसं आता आपण उदाहरणार्थ शंकराची पूजा करायची असेल, तर आपण शंकराचे मंत्र म्हणतो. देवीची करायची असेल तर देवीची म्हणतो, गणपतीची करायचं असेल तर गणपतीची म्हणतो. तर विशिष्ट म्हणजे आपण काय म्हणतो, की जी त्या मुख्य विधीची जी प्रधान देवता आहे, म्हणजे जसं गणेश यागाची प्रधान देवता गणपती. गणपती. हां, जर तुम्हाला शिवयाग करायचा असेल तर शंकर तुमचं मुख्य प्रधान देवता. हो. तर तुम्हाला नवचंडी, शतचंडी करायची असेल तर तुमची कुलस्वामिनी किंवा कुलदेवी तुमची प्रधान देवी ही तुमची प्रधान देवता. तर त्या प्रधान देवतेचे मुख्य पूजा त्या ठिकाणी असते. हां. आणि मग आता जसं आता अथर्वशीर्ष आहे. मग गणेश यागाची फलश्रुती म्हणण्यापेक्षा अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये काय सांगितलंय, की "एतत् अथर्वशीर्षै उदिते स ब्रह्म भूयाय कल्पते, स सर्वतः सुखवेदते, स सर्व विघ्नेर्न बाध्यते." विघ्नांचा नाश नक्कीच होणार. स सर्व विघ्नेर्न बाध्यते, स पंचमहापापात् प्रमुच्यते, सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयते, प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयते, सायं प्रातःप्रयुञ्जानो अपापो भवति, सर्वत्राधियानोपविघ्नो भवति, धर्मार्थकाममोक्षंच विन्दति. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थाची प्राप्ती करणारा असं हे अथर्वशीर्ष आहे.
त्यामुळं प्रत्येक मंत्राला विशिष्ट असा अर्थ आणि त्याचा जर उच्चारण जर व्यवस्थिशीर झालं, तर निश्चित स्वरूपामध्ये ते फलदायी होतं आणि प्रत्येक मंत्राला अर्थ आहेच आणि प्रत्येक मंत्र जसं आता तुम्ही प्रश्न असा विचारला, की प्रत्येक मंत्राचं महत्त्व काय? असा तुमचा मुख्य प्रश्न होता. तर याच्यामध्ये प्रत्येक मंत्राचं महत्त्व तर नक्कीच आहे. त्यात तर काही म्हणजे शंका घेण्याचं काही कारणच नाही. परंतु अ, जसं आपण आवाहन, स्थापन, पूजन, पंचोपचार, षोडोपचार, विसर्जन मंत्र हे ज्याचे एक एक विशिष्ट असा क्रम ठरलेला क्रम ठरलेला आहे. हां, तर हे करत असताना पौरोहित्य करणाऱ्या वर्गानं एक गोष्ट लक्षात ठेवावी, की यजमान जो विधी करतोय, तो अत्यंत श्रद्धेने करतोय. त्यामुळं त्याच्या श्रद्धेला कुठेही तडा न जाता किंवा त्याची श्रद्धा कुठेही भंग न होता, तो विधी अत्यंत शांतपणे आणि क्रमानुसार आपण करावा, असं माझं वैयक्तिक आणि मत. प्रत्येक मंत्र एक्सप्लेन करणं इथे शक्य होईल नाही, कारण नक्कीच शक्य 2 दिवस निघून जातील आपल्याला एक्सप्लेन करायचं तर. आहे. म्हणजे आता एक साधं तुम्ही छान प्रश्न विचारला. एक साधं उदाहरण घ्या, की जसं आपण नैवेद्य दाखवताना म्हणतो, की बा ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामि. आता म्हणजे काय? प्राण, अपान, व्यान, उदान, समान म्हणजे काय? तर प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या 5 गोष्टी जर एकत्र आल्या, तर एक आत्मा नावाची विल पॉवर म्हणजे एक शक्ती, ऊर्जा निर्माण होते, की ज्याला आपण आत्मा म्हणतो. मग हे जे काय ईश्वराला समर्पण करतोय, ते आत्म्यापासून करतोय. हा भाव आहे, ते मंत्र म्हणण्याचा. तर प्रत्येक मंत्र जर एक्सप्लेन करायचं म्हटलं ना, तर ते नक्कीच शक्य नाही आहे. वेळेनुसार म्हणा किंवा ज्ञानाच्या अभावी पण हे पण योग्य उत्तर राहील. कारण प्रत्येक मंत्राचं एनालिसिस करणं किंवा ते एक्सप्लेन करणं, एवढं ज्ञान अगदी गुरुजींकडे सुद्धा असेल असं पण नाही. एक-एक मंत्र पी-एच-डी होईल. नक्की, नक्की, नक्की. 100% म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, की ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवरती पी-एच-डी होईल. पी-एच-डी होते. विदेशात ते पण आणि मग पूर्ण पसायदान ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरी तर 18,000 ओव्या आहेत. एका ओवीवरती जर पी-एच-डी होऊ शकते, एवढं सखोल तत्वज्ञान आहे. तर मग प्रत्येक मंत्र एक्सप्लेन करणं ते शक्य आहे. बरं तर मगाशी आपला विषय झाला होता नाही का, की सुगंधी धूर जो येतो. तर मग आता आपण थोडं नाही का, आता अध्यात्मिक झालं, मग थोडं सायंटिफिक पण जाऊ. याचा कसा फायदा होऊ शकतो नक्की, माणसाला? नक्की. अत्यंत छान प्रश्न विचारला. मुळात काय हा प्रश्न सर्वात माझ्या आवडीचा विचारलेला आहे तुम्ही, की यज्ञयाग केल्यानंतर खरंच प्रदूषण होतं का? किंवा त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला, तर त्याचा मानवजातीला किंवा निसर्गाला फायदा होतो का? असा तुमचा मुख्य प्रश्न आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये याचं वैज्ञानिक कारण जर आपण शोधलं, तर याचा निसर्गाला तर 100% फायदा होतो. होतोच. पण मानवजातीला देखील याचा फायदा नक्कीच होतो. मला एक सांगा, आपण यज्ञामध्ये जे अर्पण करतो, म्हणजे आहुती ज्याला आपण म्हणतो, आहुती देतो, ते सर्व पदार्थ शुद्ध आणि पवित्र आपण हो. वापरतो. मग प्रदूषणाचा प्रश्न कुठे आला? गावरान गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या एवढे ऑक्सिजन निर्माण करतात. हे विज्ञानानं सिद्ध केलंय. हे मी नाही सांगत. ते सायन्स सांगतो. चॅनलच्या माध्यमातून मी नाही सांगत. अमेरिका रिसर्च करते. ब्राझीलसारखा देश आज आपल्या भारतामध्ये असणारी जी काही शुद्ध देशी वंश आहे, म्हणजे ज्याला आपण गावरान गाय म्हणतो बरं का. ह्या गावरान गाईच्या दूध, शेण, गोमूत्र याच्यावरती रिसर्च करतायत, मेडिसिन्स काढतायत. गावरान गाईच्या शेणापासून बनवलेल्या शुद्ध गौऱ्यांनी जर हवन केलं तूप वगैरे टाकून, वनौषधी दुर्वा वगैरे किंवा म्हणला साडीच्या लाह्या हे सर्व पदार्थ टाकून जर हवन केलं, तर ऑक्सिजन निर्माण करतो. हे विज्ञान सिद्ध करतं. बरोबर. मग इथं प्रदूषणाचा कुठं प्रश्न आला? काहीच. खूप जण आणि म्हणतात ही हिंदू गोष्ट. हां, नक्कीच. आणि हिंदू फिलॉसॉफीला बदनाम करण्याच्या किंवा हिंदू तत्त्वज्ञानाला बदनाम करण्याच्या उद्देशानं जे काही षडयंत्र चालू आहे, याला 2 कारणं आहेत. षडयंत्र करणारे तर ते आपल्या धर्माला बदनाम नक्कीच करतील. पण आपल्याही धर्मातले जे अज्ञानी आहेत, की ज्यांना परिपूर्ण ज्ञान नाही, ते सुद्धा अशा लोकांच्या मागे पळतात. आज हजारो कारखाने आहेत. हजारो ठिकाणी तुम्ही पोल्युशन करता. हजारो ठिकाणी तुम्ही वृक्षतोड करता. हजारो ठिकाणी तुम्ही जलप्रदूषण, नद्यांचं प्रदूषण करता. त्यावेळेस तुमचं पर्यावरण कुठे जातं? आणि आमच्या ऋषींनी असं नाही सांगितलं, की यज्ञ करायचा म्हणून मुळासकट झाड तोडून आणा, असं नाही सांगितलं. त्या संविधान काढायचं. तर संविधा काढायला सांगितलंय. आम्ही फक्त योग्य आणि त्यातही प्रमाण दिलंय ऋषींनी. एक वीत आकाराची एक संविधा असावी, असं शास्त्र आहे. म्हणजे असं नाही, की बुवा अगदी लाकडाचे ओडके तोडून आणलेत आणि ते यज्ञात समर्पण केलेत आणि
चाललाय मोठा फार मोठा धूर झाला किंवा फार मोठा जाळ झाला म्हणजे यज्ञ फार मोठा झाला असं नसतं. असं नाही. आमच्या ऋषींनी त्याला एक नियम घालून दिले की एक बीत आकाराची समिधा असावी, त्याच आकाराची लाकडी आम्ही तोडून आणतो आणि त्याचं हवन करतो. प्रदूषणाचा कुठं विषय राहिला. आणि जे पदार्थ शुद्ध गावरान गाईचं तुपाचं जर हवन केलं तर ऑक्सिजन निर्मिती होते, हे विज्ञान सिद्ध करतं. मी सांगत नाही माझ्या मनाने. बरं, याच्यामध्ये जर ज्यांना शंका वाटते ना, मग त्यांनी असा काहीतरी एखादं सांगावं ना पर्याय, की ते केल्यानंतर यज्ञापेक्षा जास्त फायदा होईल किंवा पर्यावरणाला जास्त फायदा होईल. आम्ही मान्य करू. आम्ही स्वीकारू ते नक्कीच. काहीच अडचण नाही आम्हाला. हां, मला असं म्हणायचं नाही, की यज्ञ केल्यानंतर अगदी 100% पर्यावरण शुद्ध होईल, असा माझा दावा अजिबात नाही. हां, त्याला सर्व बाबतीत समाजानं त्याचा स्वीकार केला पाहिजे. उदाहरणार्थ प्रदूषण थांबवणं, वृक्ष लागवड करणं, आपण स्वच्छतेची सगळ्या गोष्टीची काळजी घेणं, जे म्हणजे उदाहरणार्थ प्लास्टिक्स वगैरे आहेत, त्या गोष्टीचा वापर कमी करणं आणि हे सगळं करत असताना आपल्या संस्कृतीला विसरायचं नाही. हां, यज्ञातून धूर निघतो. कुठे धूर निघत नाही मग? बरं, यज्ञातून जो धूर निघतो तो शुद्ध शुद्ध पदार्थ पदार्थ जाळल्यामुळे झालेला आहे. तो काय गाड्यांचे प्लास्टिक जाळल्यामुळं किंवा नाही तो. गाड्यांचे टायर जाळल्यामुळे धूर नाही झालेला. तो काय काळाकुट्ट धूर नाहीये प्रदूषण व्हायला. त्यामुळं वातावरण बिलकुल प्रदूषित होत नाही. उलटं यज्ञ केलेल्या भूमीने त्या भूमीचे दोष कमी होतात. भूमीची शुद्धता वाढते. पर्यावरणाला तर निश्चित लाभदायक आहे आणि त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तो वायुतत्व किंवा तो वायुरूपानं त्या देवतेपर्यंत जो काही गेलेला असतो, म्हणजे मंत्रशक्तीद्वारे वायुरूपानं त्या देवतेपर्यंत तो हवनात अर्पण केलेले पदार्थ त्या देवतेला पोहोचलेले असतात. हे सगळं निसर्गाला अनुकूल आहे. प्रदूषित निसर्ग यज्ञ या किंवा यज्ञ संस्कृती पर्यावरणाची हानी करत नाही. हे मुळात आपल्या सर्वात महत्त्वाचं हिंदू समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या धर्माला नावं ठेवणारे तुमच्यावरती असंख्य टीका करतील. पण मुळात तुमच्या धर्माविषयी तुमच्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे. हे आता जेव्हा आमच्याकडे सुद्धा यज्ञ आलो तेव्हा नाही का थोड्या वेळाने असं वाटायला लागतं, की वातावरण एकदम प्रसन्न होतं. एकदम नाही म्हणतो किडे-बिडे कमी होणं किंवा डास कमी होणे हे सुद्धा प्रकारे पाहिलेले आहेत. मग ठीक आहे. तर मग गणेश पूजा प्रत्येकाने करावी का? म्हणजे कुणी करावी, कुणी नाही करावी असे काही नियम आहेत? नाही, गणेश पूजा ही कोणीही करू शकतं. असे नियम वगैरे अजिबात नाही किंवा विशिष्ट कुठल्या जातीनेच करावी वगैरे असं असं अजिबात पण काही नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा हिंदू फिलॉसॉफी, हिंदू तत्त्वज्ञान मानणारे जेवढे आपले हिंदू बांधव आहेत, ते गरीब, श्रीमंत, उच्च आणि श्रेष्ठ, कनिष्ठ असा कुठलाही भेदभाव मनात न ठेवता प्रत्येकानं गणेश पूजा करण्याचा तो प्रत्येकाला अधिकार आहे. हां, आता मंत्रांचं ज्ञान पौरोहित्य वर्गाने घेतलेलं आहे म्हणून विधी म्हणून आपण विधी करण्यासाठी आपण त्यांना गुरुजी म्हणून पाचारण करतो, ते तर सगळेच करतात. परंतु असं कुठलंही बंधन नाही. अगदी कुठल्याही जातीचा आपला हिंदू बांधव, आपलं हिंदू तत्वज्ञान मानणारा कुठलीही व्यक्ती विधी करू शकते. बरं तर मग जेव्हा गणेश याग करतात, गणेश पूजा करतात, तर मग तेव्हा काही चुका होऊ शकतात म्हणजे कॉमनली होतात असं काय आहेत? नक्कीच. तर असं आहे, की शास्त्रानं 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे यजमानासाठी पण आणि गुरुजीसाठी पण. मुळात जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान नसेल किंवा अनाहूतपणे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अगदी काही ज्ञान नाहीये, पण अचानकपणे किंवा चुकून काहीतरी माझ्या हातनं काहीतरी सामुग्रीमध्ये किंवा विधीमध्ये काही कमतरता राहिली किंवा चूक झाली, तर ते माप आहे. ते गुरुजीला पण माप आहे आणि यजमानाला पण माप आहे. परंतु तुम्हाला सर्व नियम, गोष्टी माहिती असून सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक जर चूक करत असाल, तर तो दोष असतो. आता यजमान ज्यावेळेस गुरुजींना दक्षिणा देतो, त्यावेळेस त्या विधीचा पूर्ण दोष हा गुरुजींकडे असतो. त्यामुळे तो विधी गुरुजींनी करत असताना, तो गुरुजींचा प्रामाणिकपणा त्यांना त्यांच्या ठिकाणी जपला पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे तो यजमानाला तर त्या विधीतलं काहीही ज्ञान नाहीये. पण गुरुजींनी जर अत्यंत श्रद्धाभक्तीने किंवा एकदम व्यवस्थितपणे जर तो विधी केला, तर त्याचा लाभ गुरुजींना देखील होतो. आणि जर गुरुजींनी जर काही विधीमध्ये थोडीशी गडबड केली, तर मग त्याचा जो काही त्रास किंवा त्रास म्हणूया आपण, तर तो यजमानाला होत नाही, गुरुजींना होतो. हां, त्यामुळे नियम पाळावेत किंवा एक लक्षात घ्या, जाणीवपूर्वक जर केलं तर दोष आहे हां. मी सुरुवातीला सांगितलं. जाणीवपूर्वक झालं हां. तर.
जर अनाहूतपणे अगदी नकळत चुकून सर झालं तर काय तर ते विषय नाही. गुरुजींना पण माफ आहे आणि यजमानाला पण माफ. त्यामुळे मनामध्ये भीती बाळगण्याचं असं काही कारण नाही, की चूक झाल्यानंतर मग मला दोष लागेल किंवा ती देवता नाही. काही कोसेल किंवा त्रास होईल. मनामध्ये वेगवेगळे शंका निर्माण होईल, हे असंच का घडलं? तर हे मनातली भीती पहिल्यांदा काढून टाकली. वा. तर मग थोडासा आता वेगळा प्रश्न आपला, की नवीन पिढीला जे शक्यतो पूजेकडे जास्त वळत नाहीत, मग त्यांना कसं आणू शकतो आपण या धार्मिक विधींबद्दल किंवा अध्यात्माकडे? नक्कीच. काय बदल करू शकतो आपण? नक्कीच. प्रश्न छान आहे. याचं सुरुवात आहे ना, हे आपल्या परिवार प्रबोधनापासून झाली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपली जी हिंदू कुटुंब पद्धती आहे. पूर्वीच्या काळामध्ये बघा कसं एकत्र कुटुंब असायचं. सगळी माणसं, गोतावळा आणि प्रेम होतं, एकमेकाविषयी आदर होता. आता ते खूप प्रमाणामध्ये कमी झालंय. तर पहिल्यांदा आपली कुटुंब प्रबोधन ज्याला आपण म्हणतो, आपल्या कुटुंबापासून आपण ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. मला एक कळत नाही, की म्हणजे एखादा मुसलमानाचा जर इंजिनिअर झाला, तर तो सुद्धा गोलटोपी घालून लुंगी नेसून नमाज पळतोच ना. मग एखादा तो शास्त्रज्ञ कोण तो ख्रिश्चन धर्मियांचा, तर तो शास्त्रज्ञ होता आइन्स्टाईन का कोणतं. मग तो दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना म्हणत होताच ना येशूसमोर. मग आपल्या पोरांना लाज वाटायचं काय कारण आहे? धर्म आहे आपला, संस्कृती आहे आपली. उद्या धोतर नेसणं गुन्हा नाहीये ना कायद्याने. मग संस्कृती आहे आपली. मग तुम्हाला भीती कशाची वाटते? हा पहिला प्रश्न, मुद्दा. आणि आचरण तर पारंपरिक पोशाख आहे आपल्या संस्कृतीचं ते हे आहे. म्हणून तुम्ही मुळात आपल्या धर्माची थट्टा करणं थांबवा. त्यातलं विज्ञान समजून घ्या, अध्यात्म समजून घ्या. आणि आपल्या कुटुंबापासून जर प्रबोधन करायचं असेल, तर मला असं वाटतं, की आता जी लहान मुलं असतात किंवा जी काही अगदी 10वीच्या आतली म्हणूया आपण. कारण 10वीच्या पुढे गेल्यानंतर संस्कार करणं अवघड जातं. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या देवी-देवता, व्रतवैकल्य, उपासना, स्तोत्र, मंत्रपठण याचं वातावरण घरामध्ये असणं किंवा मुलांना तसे संस्कार करणं. रामरक्षा म्हण, अथर्वशीर्ष म्हण, भीमरूपी म्हण, ते पाठ कर, चुकला तर चुकू दे, हरकत नाही, पण परत प्रयत्न कर. अशा प्रेमानं सगळ्या मुलांवरती आध्यात्मिक संस्कार हे बालवयात होणं खूप गरजेचं असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तुम्ही कितीही मोठे झालात, तरी धर्मापासून प्रतारणा कधीही घ्यायची नाही. आमचा विरोध नाही. तुम्ही इंजिनिअर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, शास्त्रज्ञ व्हा, अगदी तुमचं फील्ड कुठलंही असू द्या. पण तुमचं जे मूळ बेसिक आहे, तुम्हाला ज्या परमेश्वरानं ज्या धर्मात किंवा ज्या संस्कृतीत, ज्या विचारधारेत तुम्हाला जन्माला घातलंय, त्यामागं खूप काही मोठं कारण आहे. स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला दिलं नाही परमेश्वरानं. जन्म कुठे घ्यायचा. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो म्हणजे निश्चित ईश्वराचा काहीतरी चांगला हेतू आहे. त्यातही आपण भारत भूमीत जन्माला आलो, संतांच्या भूमीत जन्माला आलो, याच्याही मागे खूप चांगला हेतू आहे परमेश्वराचा. आणि आपल्या हातात नसतं ते. आपल्या हातात एवढंच असतं, की ज्या कुळात किंवा ज्या कुटुंबात आपण जन्म घेतलेला आहे, त्या कुळाचं, कुटुंबाचं, त्या धर्माचं नाव उज्ज्वल कसं होईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करा. त्यामुळं तरुण पिढीने माझं आवाहन आहे या चॅनलच्या माध्यमातून, की तरुण पिढीने निश्चित स्वरूपामध्ये अध्यात्माकडे वळलं पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही, की तरुण पिढीने कामधंदा टाकून अगदी 10 तास देवापुढे रोज बसा. अजिबात. अजिबात म्हणणार नाही मी. किमान 10 मिनिटं आपल्या इष्ट उपास्य देवतेचं नामस्मरण, ध्यान, चिंतन, मनन केलं पाहिजे. आणि त्याची जी एक आध्यात्मिक विल पॉवर आहे ना, त्याचा फायदा तुम्हाला काय होतो हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा. अनुभव. प्रत्यक्ष करा आणि मग ते अनुभवा. त्यामुळे तरुण पिढीने निश्चित यात आलं पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक तरुण पिढी, प्रत्येक माझ्या वयाच्या प्रत्येक मुलाला किंवा लहान मुलांना सुद्धा हे सांगतो, की आपल्याला जे आहे ना अध्यात्म आपलं, ते इतकं ॲडव्हान्स होऊन गेलंय. त्या गोष्टी आत्ता सायन्स प्रूफ करते, जे आपलं आपण सांगून ठेवले आणि आपण नाही का, "अरे, हे असं म्हणून सोडून दिलं होतं." बरोबर आहे की नाही? किंवा आता अध्यात्म तुम्ही म्हणता, की मंत्र जप केला तर मग त्याचा मेडिटेशनचा काही परिणाम होतो. नक्की. हे हे सांगायची नाही का आपल्या सगळं सांगितलं असून आपण ते पाळत नाहीये. अगदी, आपली चूक आहे ती. अगदी. ओके. तर मग आता आपण येऊ थोडं आता गणपती बाप्पा आता येऊ राहिले आपल्या सगळ्यांचे लाडके. मग त्याबद्दल, की गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना आहे ना, काय काळजी घ्यावी? कशी असली पाहिजे? काय सगळं? आता याच्यामध्ये 2 मूर्त्या असतात. 2 प्रकार आहेत. एक उत्सव मूर्ती आणि घरगुती स्थापनेची मूर्ती, असे 2 प्रकार असतात. तर घरगुती स्थापनेची मूर्ती म्हणजे आपण घरामध्ये जो काही गणपती स्थापन करतो 10 दिवसासाठी, त्या आता परंपरा असतात. काही ठिकाणी 1.5 दिवसाचा असतो, काही ठिकाणी 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, असे त्या परंपरेनुसार ते उत्सव साजरा करतात. परंतु याच्यामध्ये घरगुती जी गणेश मूर्ती आहे, ती साधारण 1 फुटापर्यंत असावी आणि गणेश मूर्ती ही पद्मासनामध्ये असावी.
म्हणजे विडंबन असता कामा नये मूर्तीचं. म्हणजे उभी राहिलेली किंवा तांडव नृत्यातली किंवा वाघ सिंहावरची वगैरे. तर ह्या गोष्टींची आवश्यकता घरगुती मूर्तीमध्ये नसते. घरगुती मूर्ती ही पद्मासनामध्ये शांत, एकदंत, लंबोदर आणि ते तर गणपतीचं वर्णनच आहे. ते तर प्रत्येक मूर्तीला लागू होतच. परंतु सर्वात महत्त्वाचं डोळ्यातले भाव त्या मूर्तीचे. त्यातही परत आता शंका-कुशंका खूप असतात, की उजव्या सोंडेचा कडक जे किंवा डाव्या सोंडेचा किंवा हा कडक सोहळ्याचा, तो कमी सोहळा असं असं बिलकुल नाहीये. डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती सोहळं-ओवळं किंवा आचार-धर्म याच्यामध्ये कमी-जास्त प्रमाण वगैरे हा कुठलाही मुद्दा नाहीये. त्यामुळं साधारण घरगुती गणेश मूर्ती ही 1 फुटापर्यंतची असावी आणि उत्सव मूर्ती ज्या असतात, त्या उत्सव मूर्तीसुद्धा माफ करा म्हणजे मला काही मूर्तिकारांवरती किंवा त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचं नाही. परंतु उत्सव मूर्तीसुद्धा या शास्त्र नियमाला धरून असाव्यात असं मला वाटतं. हां, त्याची उंची, रुंदी किती स्वरूपात मोठी आहे, हा व्यक्तिगत त्या मंडळाचा भाग आहे. परंतु उत्सव मूर्तीसुद्धा साधारणतः पद्मासनामध्ये किंवा व्यवस्थिशीर आकाराची असावी. पण हल्ली काय झालंय, की डेकोरेशन म्हणा किंवा अगदी एक वेगळेपण दाखवण्यासाठी मूर्त्यांचे वेगवेगळे आकार करणं, त्यांना वेगवेगळं रूप देणं, ह्या गोष्टी थोड्याशा मनाला खटकतात. बरोबर आहे. तेच चुकीचं. हां, तर त्यामुळं उत्सव मूर्ती जी मंडळामध्ये स्थापन करतो, ती मोठी असेल, अगदी 15 नाही 20 फूट, 25 फूट असू द्या, काही अडचण नाही. पण ती अ, धर्मशास्त्राला अनुकूल असावी किंवा ती शास्त्रानुसार तयार केलेली शास्त्र नियमानुसार तयार केलेली असावी, असं मला वाटतं. वाह! तर मग आता आपण घरगुती विचार करू, की प्रत्येकाच्या घरात गणपती बसतात. तर मग तिची स्थापना कशी करावी? त्याचे कसे विधी असावेत? नक्कीच. याच्यामध्ये असं आहे, आता पहा तुम्ही हल्ली तर आता पौरोहित्य ते करणारा वर्ग कमी झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात तर पुरोहित देखील मिळत नाही. पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये तर आता पुण्यामध्ये घरगुती गणपती 6 लाख बसतात. घरगुती गणपती म्हणजे ज्याला आपण घरी घरी स्थापन करतो. हां, उत्सव मूर्ती नाही. उत्सव मूर्ती म्हणजे मंडळ वगैरे. आता या 6 लाख लोकांनी जर ठरवलं समजा, की पुरोहिताला बोलवायचं स्थापनेत. आहेच. तर ते शक्य आहे का? कधीच शक्य नाही. बरं समजा ते लोकं बोलवतील पण किंवा ते गुरुजींना काय असेल त्यांचा मोबदला दक्षिणा रूपात देतील, तोही भाग नाही. पण 6 लाख गुरुजी अवेलेबल होतील का? हा माझा पहिला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं, की आपली इच्छा असते आपल्याला विधीला पुरोहित किंवा गुरुजी उपलब्ध हवेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही कारणानुसार ते जरी उपलब्ध झाले नाही, तरी हल्ली वेगवेगळे पुस्तकं आहेत. अनमोल प्रकाशनची जे शास्त्रशुद्ध माहिती आहे किंवा अन्य तुमच्यासारखे जे काही YouTube चॅनल्स आहेत, की जे चांगली माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशी विशिष्ट आपल्या धर्मसंस्कृतीची जर आपण आपण म्हणजे ज्ञात करून घेतलं, माहिती करून घेतली आणि आपण आपल्या घरी आपल्या पद्धतीने अगदी मनामध्ये फक्त भावशुद्ध आणि स्वच्छ असावा. जरी चूक झाली तरी काही एवढं परमेश्वर कोपत अजिबात नाही, हे पक्क लक्षात ठेवा. त्यामुळं घरगुती सुद्धा आपण आपल्या पद्धतीने पूजा उपासना पद्धती उपासना करून गणेशाची स्थापना करू शकतो. गुरुजी मिळाले नाही म्हणून मनामध्ये नाराजी किंवा शंका घेण्याचं काही कारण नाही. आता हा तर विषय आपला आत्ता आला. पण माझी आई जी आहे ना, ती नेहमी आम्हाला सांगते, सारखं सांगेल, की तुम्ही फक्त मनात भाव ठेवा. थोडंफार चुकलं इकडे-तिकडे ना, तरी देव तुमच्यावर कृपत नाही. नक्कीच. हे मला ही लहानपणापासून आई सांगते. हे आज मी तुमच्याकडून ऐकतो सर. नक्की, नक्कीच. पण ही आई मला लहानपणापासून सांगते. तर मग आता गणपती येत आहेत, तर मग गणपतीमध्ये गणपतीची आराधना कशी करावी गणेशाला किंवा एरवी पण आपण जनरल धरून चालू, कशी करता येईल? हां, आता आराधना करत असताना काय, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीला सांगितलं ना, की उपासनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार करू आपण. कालाय तस्मै नमः म्हणजे काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. मग आता एखाद्याला सांगितलं, की "बाबा तू 1000 वर्ष तप कर." तर तो गुरुजींनी सांगितलेलं ऐकेल का? नक्कीच ऐकणार नाही. किंवा त्याला ते शक्य आहे का? मग असा सल्ला जर गुरुजींनी यजमानाला दिला, तर त्याचा काही उपयोग आहे का? निश्चित स्वरूपात नाही. मग आपल्याकडं जो काही उपलब्ध वेळ आहे, त्यातून आपला चरितार्थ चालवण्यासाठी म्हणजे नोकरी, व्यवसाय बाजूला करून उर्वरित वेळ आपल्याकडे किती राहतो आणि त्यातल्या वेळेतला आपण किती वेळ आपण अध्यात्मासाठी किंवा ध्यानधारणेसाठी खर्च करू शकतो, हे आपण आपलं कॅल्क्युलेशन करावं आणि त्यानुसार आपण आराधना करावी. हां, आराधनेमध्ये पण सांगतो तुम्हाला म्हणजे एखाद्या एकदम उदाहरणार्थ ओम श्री महागणपतये नमः किंवा ओम गंगणपतये नमः या मंत्राचं जेवढं फल मिळतं, तेवढंच अथर्वशीर्षेने पण मिळेल. तेवढंच गणेशात केला तरी मिळेल.
तेवढंच अजून काही मोठा विधी केला तरी ते केलं त्यानेच. म्हणजे गणेश केला म्हणजे फार मोठं पुण्य, मी तर आपली साधी माळ जपतोय असं मनात आणायचं नाही. फक्त जे करता किंवा जे तुम्हाला येतं. तुम्हाला अथर्वशीर्ष येत नसेल नका येऊ देऊ, हरकत नाही. किंवा तुम्हाला ते संथा घेतलेली नसते त्यामुळे स्पष्ट उच्चार वगैरे जमत नसतील. साधा नामस्मरण करा. साधं त्या देवतेच्या नामाचा जप करा फक्त. फक्त तो एकाग्रपणे असावा. म्हणजे जसं म्हणतात ना, की अ, किती लक्ष जप केला, याच्यापेक्षा जपात किती लक्ष होतं, वाह! हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं अगदी हजार वर्ष तपश्चर्या करण्यापेक्षा आ, ए 1 तास असं बसा देवापुढं रोज किंवा एक अर्धा तास, 20 मिनिटं असं बसा, की अगदी जग कोसळलं तरी तिकडं लक्ष नाही गेलं पाहिजे. एवढी तुमची एकाग्रता साधली पाहिजे. मग मात्र नक्कीच फळ मिळतं. त्यामुळे उपासनेमध्ये आपण आपल्या परीने करू शकतो. मंत्रजप करा, अथर्वशीर्ष पठण करा, ब्रह्मणस्पती सूक्त म्हणा किंवा पूजा अर्चा करा, अभिषेक पूजा करा, गणेशयाग करा किंवा जे काय त्यात त्यात असं हे नाहीये, की आपल्या सोयीनुसार आपण ते करावं असं मला वाटतं. म्हणजे हं. मग आता याच्यावर काही जण काय आक्षेप घेतील, की 20 मिनिटं आम्ही बसतो देवासमोर म्हणजे मंत्र हे करत. पण आमचं त्याच्यावर लक्ष लागणार नाही. स्टार्टिंगला लागणार पण नाही. काही दिवस तुम्हाला जाते बरोबर आहे की नाही? जेव्हा पूजा करते तेव्हा थोडं मन भटकल इकडे-तिकडं. तर मग त्याच्यावर काय करताय? नक्कीच. आता असं आहे, की तो प्रश्न छान विचारला तुम्ही. तुम्हाला म्हणायचंय असं, की साधनेला बसल्यानंतर एकाग्रता साधली जात नाही. अ, आणि मग आपल्याला वाटतं, की काय आपलं मनच लागत नाही. लागतच नाही. कशाला देवापुढे बसायचं वगैरे. हां. तर असं आहे, संकल्प नवनीत आहे, असं एक अभंग आहे. त्या ते फळाला फळ त्यात आहे. म्हणजे आपला जो संकल्प असतो ना मनापासून केलेला, तर तो नाविन्यानं किंवा एक चैतन्यानं जर असा मोठा करायचा असेल किंवा फुलवायचा असेल ना, तर नित्यनियमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ जसं आपण म्हणतो लक्ष्मीवल्लभ तयाजवळ. नित्यनियम सोडायचा नाही. जे तुम्ही ठरवलंय, ते प्रामाणिकपणे कडेला न्यायचं आणि ते झालंच पाहिजे. हा दृढ निश्चय तुमचा असला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला 8 दिवस खूप त्रासदायक होईल. काय मला मन लागत नाही वगैरे. पण एकदा आवड, गोडी निर्माण झाली हळू-हळू आणि एकदा हळू तुमचं मन एकाग्र व्हायला लागलं ना, की मग तुम्ही सांगणार, की नाही ते 20 मिनिटं माझे देवाच्या पूजेचे आहेत. त्यावेळेस मी कोणाचा फोन घेणार नाही किंवा काहीच करणार नाही. मी शांतपणे माझी ध्यानधारणा करणार. फक्त ती आवड लागेपर्यंत तुम्हाला ते होणार. मन 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 विचलित का होतं त्याची कारणं आहेत. आहार शुद्धता नसणं, वैचारिक शुद्धता नसणं, काही मानसिक डिप्रेशन असणं, या गोष्टीमुळं किंवा काही इकॉनॉमिकल्स आपले दैनंदिन जीवनातले प्रॉब्लेम्स, व्यावसायिक प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी अगदी देवापुढे बसलं की सगळ्या डोक्यात येतात आणि मग अरे हे याचं ते, त्याचं ते. मग हे सुरू झालं की देवाकडे लक्ष लागत नाही. पण ते लागलंच पाहिजे त्याच्यासाठी नित्यनेम सोडायचा नाही. आणि आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही नित्यनियमाने करा. विचाराला भरकटू द्या. परत शांत व्हा. परत त्या देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने साधना करा, 100% फलद्रूप होते. वाह! कमाल, कमाल. मग ते आता गणपतीमध्ये काही लोकं एकदम साध्या चुका करतात. त्या मग सांगा ना काय असतं? हां, तर साध्या चुका म्हणण्यापेक्षा मग विशेष करून मी आता थोडंसं ट्रॅक देतो विषयाला. हां. आपण ज्या देवतेची स्थापना करतो ना, त्या वातावरणात जसं आपलं घरातलं शुद्ध असतं, पवित्र असतं, स्वच्छता. पण आता हल्ली पहा वेगवेगळ्या मंडळामध्ये पहा तुम्ही, ते नैवेद्य तसाच ठेवलेला असतो. हार-फुलं सुद्धा बदलत नाही किंवा निर्माल्याची जी त्यांची डब्बा किंवा हे असतो, तो सुद्धा अगदी गणपतीच्या मूर्तीच्या खालीच ठेवतात खालीच ठेव. किंवा तो थोडासा साईडला असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्या रोजच्या रोज हार फूल बदलणं, प्रसाद रोजच्या रोज तो लगेच नैवेद्य झाल्यानंतर खाऊन त्या ठिकाणी थोडक्यात बुवा जे प्रसन्न म्हणजे नुसता दिवा उदबत्ती लावलेली आहे आणि त्या प्रसादाभोवती चिलटं घुंगुंग करते, तर त्याचा उपयोग नाही. म्हणून स्वच्छतेची देखील मंडळांनी खूप काळजी घेतली पाहिजे आणि या छोट्या-छोट्या चुका म्हणजे काय तर सर्वात महत्त्वाचा आपण आधी स्वच्छता पाळायला शिका. त्या देवतेकडे पाहिल्यानंतर मन असं एकदम प्रसन्न आणि शांत झालं. हां. म्हणजे जसं आता पहा तुम्ही, शेगावला गेल्यानंतर असं कुणी सापडेल का तुम्हाला भारतात अशी एकही व्यक्ती सांगा, की शेगावच्या गजानन महाराजांच्या व्यवस्थापन शास्त्राला त्यांनी किंवा व्यवस्थापनाला त्यांनी नावं ठेवलेत. अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. का? मग शेगावचे गजानन महाराज काय किंवा आपल्या गावातलं एखादं मंदिर काय? जसं ते स्वच्छ ठेवू शकतात, मग आपण खाल्लं. आपण का नाही ठेवू शकत? त्यामुळं स्वच्छता ही गरजेची आहे. स्वच्छता जिथं आहे, मांगल्य जिथं आहे, पावित्र्य जिथं आहे, तिथं देवतेचा वास असतो. ह्या सगळ्या गोष्टी तरुण मंडळांनी विशेष करून लक्षात घेतल्या पाहिजेत आणि उत्सव साजरा करत असताना सर्वात महत्त्वाचं, काय वाटेल ते झालं तरी चालेल. धर्म आणि संस्कृतीशी प्रतारणा करायची नाही. नाही. हां, तुम्ही काळानुरूप बदला,
म्हणजे तुम्ही एन्जॉय करा, नाचा, देवापुढे भजन म्हणा, कीर्तन करा, पूजन करा, आमचा काही विरोध नाही त्याला. पण हे असं नाही. हां, दुसऱ्या धर्मातील लोकं त्यांच्या धर्माचं आचरण नीट पाळतात म्हणून त्यांचा धर्म पाळायला लागलाय. आपण हे गणपतीपुढं तुम्ही असं धांगड-धिंगा किंवा तमाशातली गाणी लावून नाचत असाल आणि गणपतीच्या आरतीला आरती नैवेद्य दाखवत असाल, तर मग त्याचा हे नाही उपयोग. म्हणून सगळ्या गोष्टी विशेषतः तरुण मंडळाने काय झालं ते चालेल म्हणून अश्लील गाणे डीजे लावणं, अश्लील गाणे ऐकणं वगैरे ह्या गोष्टी देवतेसमोर होता कामा नये. हां, तुमच्या पर्सनल लाईफला आम्ही विरोध केलाय का? तुमच्या लग्नाच्या मिरवणुकीत तुम्हाला काय गाणे वाजवू ते वाजवा. हां, देवता म्हणून तुम्ही तिची पूजा करता, त्यावेळेस त्या देवतेचा सन्मान आणि आदर झाला पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या चुका आपण सुधारल्या पाहिजे असं मला वाटतं. वाह! सो मनापासून धन्यवाद गुरु. तुम्ही इथं आलात, आम्हाला टाईम दिलात. तसे हे विषय असे आहेत ना, की जर सुरू झाले तर खूप वेळ चालतील. नक्कीच. माझ्याकडे भरपूर टॉपिक आहेत अजून, तर याच्यावर आपण गणपती संपल्यानंतर परत एकदा नक्की. तुमच्या टाईमनुसार करू ॲडजस्ट. नक्की. सो थँक यू सो मच आणि आमच्याकडे छोटीशी आठवण मिळेल तुमच्याकरता स्पेशल करण्याकडून. सो प्लीज धन्यवाद सर. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्वभाव असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो, की द बेस्ट इज येट टू कम आणि हा पॉडकास्ट प्रत्येक गणपती बाप्पाच्या भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे. ओके, सो थँक यू सो मच गाईज. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय.